आत्तापासून मंदिर उभारणी सुरू करा 11व्या महापुरुषाची, म्हणजे देवाची, विष्णूच्या अवताराची. जागा स्थळ फायनल करा. काय हे सगळे बालिशपणा आणि जो काही चाललाय खेळखंडोबा. अरे राजकारणाने राजकारण केलं पाहिजे. इथे राजकारणात धर्म आणायचा, राजकारणात जात आणायची, राजकारणात हे सगळा देशाचं वाटोळं करायला ही मंडळी निघाली आहे, हा त्याचा अर्थ होतो. आणि कोणाची तुलना आता कलियुगामध्ये, अरे या कलियुगामध्ये असे पायच नाही उरले ज्याचे पाय धरावे किंवा पाय पडावेत. एवढा नतभ्रष्टपणा या देशामध्ये आणि सगळीकडे देशाच्या राजकारणात सुरू आहे. त्यामुळे कोणी कोणाला देव म्हणू देत, कोणी कोणाला दानव म्हणू देत, कोणी कोणाला राक्षस म्हणू देत. ज्याच्या त्यांच्या लेखी त्याला ठरवू देत. जनता ठरवते आहे कोण देव आहे, कोण दानव आहे, कोण राक्षस आहे, कोण मानव आहे, हे जनता ठरवेल. परंतु अशी काही मंडळी आहेत की ज्यांना तारीफ करून स्वतःचे पुन्हा राजकीय स्थिरतेसाठी किंवा राजकीय पद मिळवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात. त्याला फार काही महत्त्व देण्याची गरज वाटत नाही. हो, एकनाथ खडसेंचे जावई रेव पार्टीमध्ये सापडले आहे पुण्यामध्ये. त्यासोबत 3 पोलीस कर्मचारी सोबत होते त्या रेव पार्टीमध्ये. अशा प्रकारची माहिती आहे की सामोरे जात नाही. मला मी अजून पाहिलं नाही, मी ऐकलं नाही आणि मी वाचलंही नाही. त्यामुळे त्यावर अधिक बोलणं ते उचित होणार नाही. राज पुरोहित ने फिर एक बार 11वें अवतार बताया है नरेंद्र मोदी जी को विष्णु का। वो राज पुरोहित, अभी कौन पूछ रहा है राज पुरोहित को? कहाँ है राज पुरोहित? भाजपा ने उसको खत्म कर दिया है, साइड ट्रैक कर दिया है, मेन स्ट्रीम से वो बाहर है. अभी ऐसी बातें करके वो अगर उसको लगता है कि मोदी जी की तारीफ करने से कुछ पद हासिल होगा, इसीलिए ऐसे चापलूसी धंधे वो करते रहते हैं. सही तो जनता ये करेगी कौन मानव है, कौन दानव है, कौन भगवान है, कौन विष्णु है. अभी तो सब पता चल रहा है पूरा. और ऐसे किसी राजनीति को ऐसे भगवान के बराबर लाना, तो इसके लिए तो फिर मंदिर की तैयारी करनी पड़ेगी, नए मंदिर की, नई जगह देखना पड़ेगा, नया अध्याय लिखना पड़ेगा, और उसके लाइन में बिठाने के लिए इसको कोई किसी को नियुक्त करना पड़ेगा. तो हम बात करेंगे किसको नियुक्त किया है. और ऐसे बकवास बातें करके मेन बातों को, विकास के बातों को दूसरी तरफ फेरने का काम या लोगों का माइंड डाइवर्ट करने का काम, इस तरह की भाषा करके, शब्दों का इस्तेमाल करके कुछ लोग यही धंधा करते, उनको राजनीति में चापलूसी किए बगैर दूसरा कुछ आता ही नहीं, ऐसा मैं मानता हूँ. नितिन गडकरी ने कल ये कहा है कि सरकार निकम्मी है, कारपोरेशन हो गया या एनआईटी हो गया, ये चलते विकास के कार्यों को पंचर करने का काम करती है. सरकार में ऐसे, अब देखो, कोई सरकार को भिखारी कहता है, कोई सरकार को कंगाल करता है, कोई सरकार को निकम्मी कहते हैं. तो ये कौन कहने वाले? सरकार में बैठे लोग ही कह रहे. हम कहे तो हमारे ऊपर आरोप होता है कि सरकार की बदनामी करते हैं. अब सरकार की ओरिजिनलिटी क्या है, सत्यता क्या है, वास्तविकता क्या है, इस देश में, इस राज्य के अंदर में क्या चल रहा है, किस दर पर खड़ा है राज्य, इसका अंदाजा अभी सबको आ रहा है. इसीलिए सच्चाई उगल रही है. कोई डीसीएम कहते हैं कि पूरा इसका बर्बाद हो चुका है महाराष्ट्र, वाटोड़ा हो गया, वाटोड़ा झाला है मराठी में. तो इसका मतलब यही होता है कि, और कृषि मंत्री कहते हैं कि राज्य भिखारी हो गया है. तो ये सच है. सब जो लोग धीरे धीरे सच बोलना शुरू कर रहे, तो जनता को सच्चाई पहुंचाने के काम अगर गडकरी साहब करते हैं, तो उसको हमने धन्यवाद देना चाहिए गडकरी साहब को कि आप सच्चाई, हमेशा वो सच्चाई की बात करते हैं, चाहे सरकार हो, केंद्र सरकार हो, राज्य सरकार हो. और सत्य बोलने वाले के पीछे हमारे जैसे लोगों को नक्की आनंद होता है, कि आनंद होने से ज्यादा कि सच्चाई जनता के सामने आना, वो लाने का काम सत्ताधारी पार्टी के लोग कर रहे. इसके लिए उनके प्रति हम आभार व्यक्त करते हैं. 14,000 पुरुषांनी लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेतल्याची माहिती समोर येते. बरं झाले 14,000 भेटलेत. ते कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत माणसं पाहायला पाहिजेत. आतापर्यंत काय झोपले होते काय? मतासाठी राज्याला बर्बाद करून सोडलेत, सगळ्या योजना बंद पाडून टाकल्या आणि लाडक्या बहीण आणली. केवळ माहित होतं त्यावेळेस ही लाडकी बहीण मतं मिळवण्यासाठीच आणलेली योजना होती. आता देताना दमछाक होते आहे, घाम निघते आहे, अनेक खात्यांचे पैसे वडवावे लागत आहेत. आता हे पुन्हा 14,000 मिळालेत, पुन्हा शोधले तर अधिक मिळतील. कारवाई काय करायची ते करू देत, पण ही योजना आणताना त्यामध्ये पारदर्शकता आणायला पाहिजेत. निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी ही जी काही बेईमानी आणि लाचारी पत्करून सरकारने केली, कारण लोकसभेमध्ये यांना जनतेने यांची जागा दाखवली होती, यांचा पराजय झाला होता. आणि त्यामुळं त्यातून वाचवण्यासाठी, त्याचा फायदा घेण्यासाठी हे लाडकी बहीण आणून काही सकारात्मक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, त्याचा त्यांना फायदा झाला. आता फायदा झाल्यानंतर असे बोगस कामं जे झालेत,
हे खरं म्हणजे ही योजना आणणाऱ्यावरच गुन्हा दाखल करायला पाहिजे. त्यामध्ये पारदर्शकता का नाही ठेवली होती? का घाईघाईने त्यांच्या खात्यात पैसे घातलेत? हे सगळं जे पाप केलंय सत्ता मिळवण्यासाठी, खुर्ची मिळवण्यासाठी, महाराष्ट्र लुटण्यासाठी, महाराष्ट्राला बर्बाद करण्यासाठी. कारण लोकसभेमध्ये हे कशा पद्धतीचे नतभ्रष्ट लोक आहेत हे लोकसभेच्या निकालामध्ये कळून चुकलं होतं. आताही तेच होत आहे की महाराष्ट्र बर्बाद करून लुटारूची टोळी महाराष्ट्राच्या बोकांडीवर बसली आहे आणि तो रोज लुटत आहेत. कृषी मंत्री कोकाटे यांनी काल शनिदेवाचे दर्शन घेतले. खरंच कृषी मंत्री कोकाटेचे शनी दूर होणार काय नाही? बरोबर आहे. शनिदेवाकडे जा, पाप करा, लोकांना म्हणजे शेतकऱ्याची कामं करू नका, शेतकऱ्यांना भिकारी म्हणा, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी काम करा आणि वरून मग अंगलट आलं तर मला वाटते की शनिदेव हा सगळे दरवाजे उघडे आहेत त्या शनी शिंगणापूरला. कोणी दरवाजाला कुलूपही लावत नाही. पण हे मात्र सरकार नोटाची बॅगा ठेवणारं सरकार आहे. आणि आज तरी असं वाटतं की शनिदेव त्यांना जी साडेसाती लागली आहे ती पुन्हा वाढवेल आणि कोकाटे जोपर्यंत मंत्रिपदापासून दूर जाणार नाही तोपर्यंत शनिदेव त्यांच्या मागे हात धुवून लागेल आणि लागावं अशी प्रार्थना मी शनिदेवाच्या चरणी करतो. असे नतभ्रष्ट पापी ज्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही अशी लोकांना शनिदेव तू त्यांना त्यांची जागा दाखव. तुझ्या अंगावर आम्ही काळे कपडे घालतो पण यांचं तोंड काळं करण्यापर्यंत तुझे हात पोचू देत अशी विनंती, अशी प्रार्थना शनिदेवाच्या चरणी आम्ही करतो. प्रियंका चतुर्वेदी यांनी पकड केलेली आहे. भारत आणि पाकिस्तान याच्यात आशिया कपमध्ये मॅच होते. मग ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस आम्हाला कशाला पाठवलं का? हे ढोंगी सरकार केंद्र सरकार आहे. हे ढोंगी लोकांचं सरकार आहे. साधू संत महात्मे ईश्वर पांडुरंग भगवान यांचं नाव घेतं. मनमे म्हणजे मनात नाही भाव आणि देवा मला पाव अशी जी म्हण आहे ना तसे हे मनात यांच्या अजिबात देवाबद्दल भाव नाही आहे. हे फक्त मतं मिळवण्यासाठी देवाचं नाव घेतात, ईश्वराचं नाव घेतात. अशी बेमान लोक बसली आहेत की त्यांना त्यामध्ये आता हा विषय आला की पुन्हा नवीन विषय ते काढतील. भारत पाकिस्तानची मॅच आली की प्रियंका चतुर्वेदींनी जे वक्तव्य केलं ते मी वाचलंय आणि ते खरं बोलले आहेत की तुम्ही आमच्या वेळेस भारत पाकिस्तानच्या संदर्भात काँग्रेसला, विरोधी पक्षांना इतका म्हणजे टोकाची भूमिका घेऊन टीका करत होता आणि आता सिंदूर झाल्यानंतर असं सांगत होता की छाती फक्त फाडायचीच राहिली होती एवढ्या आविर्भावात सांगत होते. आणि छाती फाडली असते तर तिथे जिना वगैरे कदाचित निघाले असते, त्यामुळे फाडली नाही. अशा ढोंगी सरकारपासून, ढोंगी लोकांपासून, ढोंगी विचारापासून देशातील लोकांनी सावधान राहिलं पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की मी जर मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 1 लाख रुपयाचं अनुदान देईल. लाडकी बहीण योजनेमुळे अनुदान देण्यामध्ये अडचणी येत आहे. मग असं आहे की हसन मुश्रीफांनी पहिले आम्ही देऊ शकत नाही, मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा आणि मला मुख्यमंत्री करावं म्हणून उपोषणाला बसावं. जनता त्याच्या पाठीमागे राहील. महाराष्ट्रातील लोक त्यांच्या उपोषणाला मदत करतील, पाठीमागे उभे होतील. अख्खा महाराष्ट्र उपोषण करेल. ते 7 दिवस करतील तर 7 दिवस करतील. पहिले मंत्रिमंडळातून बाहेर पडून ही मागणी केली असती तर बरं झालं असतं. सामना के अग्रलेख में सगळ्यात महत्वाचं अजित पवारांच्या पक्षात 2 गट झाल्याचं आरोप त्यांचे पुतणे करतात आहे आणि त्यांनी असं म्हटलं की तटकरे जेव्हा पत्ते फेकण्यात येतात तेव्हा तिथे मारहाण होते, पण अजित पवारांवर जेव्हा आरोप होतात तेव्हा त्यांच्या पाठीमागे काही नव्हतं. कुठेतरी अजित पवार गटामध्ये 2 गट झाल्याचं ते रोहित पवार मला वाटत नाही. हे पक्ष राष्ट्रवादी पक्ष असा पक्ष आहे ज्याला नेहमी सत्ता लागते. बिना सत्तेशिवाय जगू शकत नाही. जसं माशाला पाणी लागतं तर मासा बिना पाण्याने जगू शकत नाही, तसा हा पक्ष आहे की यांना सत्ता नसेल तर हा पक्ष जगू शकत नाही. हा पक्ष तुरंत मरेल. त्यामुळं ते भांडतील, काही करतील, पण सत्तेला चिपकून राहतील. सत्तेला चिपकलेले हे मुंगळे आहेत. त्यामुळे जसे गुळाला चिपकलेले जे असतात तसे त्या पद्धतीने सत्तेला चिपकलेले मुंगळे आहेत. त्यामुळे हे सत्ता विगा आपसातला वगैरे हे यांना दुय्यम आहे. म्हणजे त्यामुळे यावर अधिक काही चर्चा करने की मला वाटते गरज वाटत. सामना के अग्रलेख में ऐसा आया है कि उपराष्ट्रपति धनखड़ के राजीनामे को लेके अब बीजेपी और आरएसएस में टकराव चालू हो गया. अब वो देखिए
वो टकराव उनका अंतर्गत क्या है, उसका रिजाइन क्यों हुआ है, इसके बारे में सब लोग अभी अचंभित हैं। कुछ बातें उन्होंने सच्ची कही थी किसान के प्रति, कुछ बातें उन्होंने जो कही थी जो जहां वहाँ के सुप्रीम कोर्ट के जज के बारे में जो महाअभियोग जो चलाना था, उस ऐसे अटकलें आ रही है। सच्चाई क्या है अभी और सामने आने की है। पर जिस तरह से उपराष्ट्रपति पद पर आसीन आदमी का रिजाइन लिया गया, ऐसा मैं समझता हूं, जो ड्राफ्ट करके आया था, तो इसका मतलब यही है कि यहाँ पे डेमोक्रेसी नहीं है। सरकार के खिलाफ में कोई अगर सरकार का ही आदमी एक शब्द भी उल्टा सीधा बात करता है तो उसको सत्ता से पदच्युत किया जाता है, और यही किया गया है। चाहे कोई भी कितना भी बड़ा हो, वो लोग सरकार में बैठे मुख्य पद पर आसीन यही चाहते हैं, और उसी का वो परिणाम है। और आने वाले दिनों में ये सच्चाई सामने आएगी, तब उसके ऊपर हम भाषण करेंगे, बात करेंगे। रोहित पवार यांनी असाही दावा केलाय की पुढील दिवसामध्ये शिवसेनेचं जे चिन्ह आहे ते उद्धव ठाकरेंना आणि राष्ट्रवादीचं चिन्ह जे आहे ते शरद पवार पक्षाला मिळेल आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे जे पक्ष आहे ते भाजपात येईल। काय होईल काही सांगता येत नाही। भारतीय जनता पक्षाने जेवढे पक्ष सोबत घेतले त्या सगळ्या पक्षांचा रासच झालाय। कुठे आहेत ते पक्ष? देशाचा इतिहास नजरेपुढे आणला की वापरा आणि फेका, अशीच भारतीय जनता पक्षाची आतापर्यंतची पद्धत राहिली आहे। त्यामुळे अजित पवार असू देत किंवा एकनाथजी शिंदे असू देत, यांचा वापर सत्तेसाठी, सत्ता मिळवण्यासाठी जोपर्यंत आहे तोपर्यंत करतील। ज्या दिवशी वाटेल की यांची गरज नाही त्या दिवशी हे मात्र कुंपणाच्या बाहेर असतील आणि यांची स्थिती अत्यंत वाईट असेल। हे काही सांगण्याची भविष्यकर्त्याची किंवा भविष्यवक्त्यांची गरज नाही आहे, हे सगळ्यांना माहीत आहे, सगळे ओळखून आहे। आणि त्यामुळे तुम्ही सत्तेच्या ताटाखालची मांजरं होऊन म्हणून तुम्हाला जगावं लागेल, सत्तेच्या ताटाच्या वरची वाघ होऊन तुम्हाला जगता येणार नाही। हे भारतीय जनता पक्षाने त्यांना सूचना केल्या असाव्यात, आणि त्यातून असे काही प्रकार उद्या होतील तर होतील। पण एक खरं आहे की सर्वोच्च न्यायालयाने आता हा निकाल जो ऑगस्टपर्यंत थांबवला होता, ऑगस्टच्या मला वाटतं काही तारीख दिली, तो निकाल आल्यावर काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, कारण असा देशामध्ये जगामध्ये असं कुठेच नाही की पक्षाची स्प्लिट झाल्यानंतर या पक्षाच्या वरचा निर्णय अंतिम होण्यासाठी 1.5 2 वर्ष वाट बघावी लागते। हे खरं म्हणजे न्यायव्यवस्थेचं दुर्दैवच आहे असं मी मानतो, आणि न्यायाची अपेक्षा बाळगण्याला दुर्दैवाला सामोरं जावं लागतं असं मी मानतो। पण ठीक आहे, निकाल येऊ द्या, काय म्हणते माननीय न्यायालय काय म्हणतंय त्यावर मग अधिक बोलता येईल। पण हे त्यांचा हक्क जे काही आहे दोघांही पक्षाचा, जे काही पक्ष फुटले, तर त्यावर मात्र लोकांची मतं हीच आहेत की ते चिन्ह आणि पक्ष पुन्हा मूळ पक्षाकडे जातील, असाच अंदाज आज बांधला जातोय। याला आधार आज काही सांगता येत नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या मनात काय आहे हे आज काही स्पष्ट बोलता येत नाही।